मित्रांनो, आपल्या देशात झेंझी नाही आहेत. बहुतांशी जे आहेत ना, ते झेंझी नाही आहेत. ते युवक आणि युवती आहेत. युवक जे नुकतेच यौवनात आलेले आहेत, जे नुकतेच यौवनात आलेले आहेत असे ते युवक आणि युवती. मित्रांनो, झेंझी याचा जन्म, त्याची उत्पत्ती ही भारतात झालेली नाही आहे, ही विदेशात झाली आहे. आपले उद्देश, आपली उद्दिष्ट कशी लावून धरायची, कोणत्या भाषेमध्ये, कोणत्या स्वरूपामध्ये, कशा प्रकारे वक्तव्य करायचे, कशा प्रकारे आपली मतं मांडायची, पण संयम ठेवून, भान ठेवून, समोरच्याची इज्जत ठेवून. लक्षात आलं का? हे त्यांनी आपल्या पुरं भारतवर्षाला दाखवून दिलेलं आहे. आणि युग परिवर्तन हे भारतवर्षाचं आहे आणि ते भारतवर्षापासून सुरुवात होणार आहे. आणि वसुधैवम कुटुंबकम हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तर माता की जय, वंदे मातरम, जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन, जय युवक, जय युवती. काय विद्यार्थ्यांचा जय जयकार असो, विद्यार्थिनीचा जय जयकार असो, हेच ते वास्तव आहे. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावरती बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, झेंझी झेंझी हा शब्द तुम्ही बराच वेळा ऐकला असाल. आपल्या देशात सुद्धा झेंझी पाहायला मिळालेत आणि ते आम्ही झेंझी बघितलेत. कुठे बघितलेत? तर या जंतर मंतरच्या आंदोलनामध्ये. मित्रांनो, आपल्या देशात झेंझी नाही आहेत. बहुतांशी जे आहेत ना, ते झेंझी नाही आहेत. ते युवक आणि युवती आहेत. युवक जे नुकतेच यौवनात आलेले आहेत, जे नुकतेच यौवनात आलेले आहेत असे ते युवक आणि युवती. मित्रांनो, झेंझी याचा जन्म, त्याची उत्पत्ती ही भारतात झालेली नाही आहे, ही विदेशात झाली आहे. ते युरोपियन देशात झालेली आहे. त्यामुळे जे काय झेंझी तुम्हाला पाहायला मिळालेत ना, एक 4-5%, 5-10% ते झेंझी कुठे पाहायला मिळाले तुम्हाला? ते जंतर मंतरवरती त्यांनी केलेल्या आंदोलनामध्ये. आणि त्यांची भाषा, त्यांची संस्कृती तुम्ही बघितलीच असाल. त्यांचे विचार, त्यांची वक्तव्य, त्यांची भाषणं पाहिल्यानंतर तुम्हाला ती भारताशी निगडीत दिसतात का? भारताच्या सुसंस्कृतीशी, संस्काराशी निगडीत दिसतात का? नाही मित्रांनो, कारण ते भारतीय नाही आहेत. ते फक्त भारतात जन्माला आलेत याचा अर्थ ते भारतीय नाही आहेत. कारण त्यांची विचारशैली ही कशी आहे? युरोपियन आहे, पाश्चिमात्य आहे. लक्षात आलं का? पण तुम्हाला युवक आणि युवतीसुद्धा दिसले, पाहायला मिळाले. आणि त्यांनी तो प्रदर्शन दाखवलं, युवकांचं आणि युवतींचं. ते प्रदर्शन कुठे पाहायला मिळालं तुम्हाला? तर झारखंडमध्ये, रांचीमध्ये. त्या युवकांनी, त्या युवतीने तिथे प्रदर्शन केलं. तिथे झेंझी नव्हते, झन झंझी. कळलं का? ते झनझन करणारे नव्हते, कारण ते सुसंस्कृत होते. त्यांनी संस्कृती आणि संस्कार सांभाळलेले होते. त्यांनी तिथे जे आंदोलन केलं, त्या आंदोलनाचं स्वरूप तुम्ही पाहिलं असाल. तिथे कुठेही कोणाबद्दल